एसआरए पीडितांची व्यथा, जनसंवादात फुटली वाचा. आमदार संजय केळकर यांचा समन्वयातून मार्ग. ठाणे. जनसेवकाचा जनसंवाद या 117व्या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित एसआरए योजनांतील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत तक्रारी मांडल्या. वर्तकनगर येथील भीमनगर झोपडपट्टीचा एसआरए प्रकल्प क्लस्टरमधून बाहेर काढण्यात आल्यानंतरही प्रलंबित आहे. संबंधित विकासकाबाबत रहिवाशांच्या अनेक तक्रारी असून प्रकल्पाला चालना मिळत नाही. येथील पीडित 350 कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच एसआरए अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्पातील सुमारे 450 कुटुंबे हवालदिल असून त्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री. केळकर यांनी संबंधित विकासकाला देखील निमंत्रित केले होते. बैठकीत क्लस्टर योजना राबवायची की एसआरए प्रकल्प राबवायचा यावर चर्चा करण्यात आली. सुमारे 19 वर्षीय योजना रखडल्याने हक्काचे घर मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले. यावेळी कापूरबावडी येथील गाळेधारकांनी देखील उपस्थित राहून व्यथा मांडली. हे रहिवासी गेले 50 वर्षे व्यवसाय करत असून अचानक त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आली आहे. या रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असून ठोस कार्यवाहीचा आग्रह धरणार असल्याचे श्री. केळकर म्हणाले. शहरात अनेक एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले असून विकासकांच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. अशा विकासकांवर MPID अंतर्गत कारवाई करावी यासाठी मी अधिवेशनात सातत्याने आग्रह धरला आहे. शहरात जमीन बळकावण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत असून गुजरातच्या धर्तीवर कठोर कायदा आणण्याचा पुनरुच्चार श्री. केळकर यांनी केला. कार्यक्रमात नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका माधुरी मेटांगे, मगनभाई ठक्कर, राजेश गाडे, कैलास मात्रे आदी उपस्थित होते. आज 117व्या जनसंवादाच्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एसआरए प्रकल्पाच्या लोकांनी आपल्याकडे धाव घेतली. मी प्रत्येक आमच्या या उपक्रमाला सातत्याने एसआरएच्या संबंधी मांडतोय आणि हे किती खरं आहे ते याच्यावरून आपल्याला कळतं. एसआरए प्रकल्प जे आहेत ते झोपडपट्टीवासियांना शाप की वरदान अशी परिस्थिती आज ठाण्यामध्ये काही ठिकाणी निर्माण झाली आहे आणि त्याच अनुषंगाने वर्तकनगर येथील भीमनगर ही जी झोपडपट्टी आहे, हा जो एसआरएचा प्रकल्प आहे तो प्रकल्प जो विकासक आहे त्या विकासकाचं नाव स्वामीराज बिल्डर आणि विहान बिल्डर. त्यांचं दुखणं हेच आहे. एक तर क्लस्टरमधनं हाय पॉवर कमिटीला सांगून आम्ही यांचा प्रकल्प जो आहे तो बाहेर काढला की बाबा हा एसआरए प्रकल्प म्हणूनच झाला पाहिजे आणि त्यानंतर आता म्हणजे आगीतून फोपाट्यात गेल्यासारखं त्यांना झालं. आता विकासकाची तक्रार ही सगळी मंडळी त्या प्रकल्पाची आली होती. झोपडपट्टीवासी आले होते. जवळजवळ 400-450 झोपडपट्टीवासी आहेत आणि विकासक अजून पुढे कुठलीही काही त्या प्रकल्पाला चालना देत नाही आहे. आता त्या संबंधामध्ये कठोर निर्णय घेण्यासंबंधी लवकरच एसआरएच्या कार्यालयामध्ये देखील बैठक घ्यायला लागणार आहे. दुसरा प्रकल्प जो आहे तो या इकडचा आंबेडकर रोड जो ठाणे शहरामधला आहे त्या भागातल्या 400-500 झोपडपट्टीवासियांचा आहे. 19 वर्ष ते रखडले होते आणि काहीच तयार होत नव्हतं, कागदपत्र तयार होत नव्हती आणि त्याच्यामुळे इतकी दिरंगाई झाली होती. आज मी प्रत्यक्ष हा प्रकल्प राबवणारे विकासक आणि झोपडपट्टीधारकांचे त्या कमिटीचे प्रतिनिधी यांची देखील बैठक घेतली आणि 2 पर्याय त्यांच्यासमोर त्यांनी ठेवले की क्लस्टरमध्ये आपण जाणार का एसआरएमध्ये जाणार. तर त्या दृष्टीने या आठवड्याभरामध्ये किती पात्र होऊ शकताय याची यादी बनवून विकासक आणि हे झोपडपट्टीधारक त्यांची कमिटी हे माझ्या उपस्थितीत बसून पुढचा जो आहे तो निर्णय करणार आहेत. आता असे 10-10 वर्ष प्रकल्प जर रखडायला लागले तर माणसाचं गेलेलं आयुष्य तर पुन्हा मिळत नाही आणि त्याच्यामुळे मी सातत्याने जी मागणी करतो आहे की तुम्ही MPID खाली या डेव्हलपरला घ्या. जर त्यांच्याकडनं काही चुका होत असेल तर MPID खाली गुन्हा दाखल करा
याचं उत्तम आता या ठिकाणी अनेक प्रकल्प बाधित त्रस्त झोपडपट्टीवासी जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ते आवश्यक वाटतं. त्याचप्रमाणे आज काय झालेलं आहे की जमीन ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये गुजरातच्या धर्तीवर कायदा आणावा अशी मी विधिमंडळामध्ये मागणी केली होती की जमीन हडप केली जाते, दमदाट्या दिल्या जातात. खाजगी लोकांच्याकडनं देखील काही वेळेला दमदाटी करून त्याची रूम असेल, घर असेल, जमीन असेल तर त्याच्यावर कुठलाही कायदा नाही आहे. आणि त्याच्यामुळे गुजरातच्या धर्तीवर जर अशा प्रकारचा कायदा आला तर असा जो प्रकार चाललेला आहे संगनमताने काही शासकीय अधिकाऱ्यांना पण हाताशी धरून जे चालू आहे ते थांबेल. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वेगळी केस होती. कापूरबावडी भागामध्ये 50-60 वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत होते, काही गाळेधारक होते, त्याच्यामध्ये बरीचशी डिस्प्यूट होतं. पोलिसांच्या बंदोबस्तात ते 2 दिवसापूर्वी तोडणार होते, परंतु आम्हीच डिपार्टमेंटला सांगितलं की यांची ही बाजू आहे आणि त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही प्रोसिजर पाळल्याशिवाय पाडायची घाई करू नका. आता ते लोकही आले होते की आता आम्हाला पुढे काय, तर त्या संबंधामध्ये देखील त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही निश्चितपणे करू. कारण गरीब लोक आहेत, चाळीत राहणारे आहेत, त्यांचा तुम्ही हक्क जर अबाधित नाही ठेवला, बुलडोझर फिरवला असं नाही चालणार. आणि त्याच्यामुळे त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता पुढच्या काळामध्ये आम्ही ठोस अशा प्रकारची कार्यवाही करण्याचं सांगितलेलं आहे. एक कष्टकरी देखील या ठिकाणी आला होता, यल्लम्मा गायकवाड, की अनेक वर्ष तो ट्रकचा व्यवसाय करतो आणि 10 वर्ष त्याला त्याचं पेमेंट मिळालेलं नव्हतं. ते मागच्याही आमच्या उपक्रमामध्ये सोमवारी ते आले होते, त्याच्याही आधी शुक्रवारी आले होते. आणि त्याच्यामुळे त्यांनी आज त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते. त्यांना अतिशय आनंद झालेला त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. कारण की जी रक्कम त्यांची राहिलेली होती त्याच्यातली काही रक्कमचा चेक जो आहे तो चेक ते थेट या ठिकाणी दाखवायला आले होते. आणि त्याच्यामुळे अशा अडलेल्या नडलेल्यांच्या करता देखील मी आणि माझ्या सहकारी या ठिकाणी जे आहेत हे सगळे लोक प्रयत्नशील असतात. म्हणूनच यांचा संकट, यांचं दुःख जे आहे ते दूर करण्याचं शक्य होतं. त्याचबरोबर काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणामध्ये जे बाधित झाले तेही अडचणीत आहेत, त्यांनाही आपण पुढच्या काळामध्ये न्याय देणार आहोत. राबोडी भागामधले जे रिक्षाचालक आहेत त्यांना हक्काचा स्टँड देखील नाही, तर त्याही संबंधामधली हे सगळे आमचे रिक्षाचालक या ठिकाणी आले होते, आमचे जे त्या ठिकाणचे प्रधान प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर. आणि त्यांना देखील व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी ट्रॅफिकच्याही निरीक्षकाने सांगितले की अमुक एक ठिकाणी हा स्टँड मिळू शकतो. अशा पद्धतीने काही व्यक्तिगत, काही सामूहिक विषय घेऊन लोक याही वेळेला आले होते. काही लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला म्हणून त्यांनी आभाराचं पत्र घेऊन आले होते. काही रेल्वेच्या हद्दीमध्ये 50 वर्ष राहून आता रेल्वेचं काही तिथे उपक्रम होणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं घरं जी आहेत ती पाडली जाणार आहे, तेही आले होते. तर त्याच्यासंबंधीही ठोस कार्यवाही जी आहे ती आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत.